नमस्कार, शर्मिलाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज मी आलू पराठा बनवणार आहे। तर छान असं मुलांसाठी आपल्याला आवडणारा आलू पराठा तर खूप छान तयार होतो। तर व्हिडिओ पूर्ण पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच मी टाकलेले नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर छान असा खुसखुशीत आलू पराठा चला बनवूया। तर मी बटाटे घेतलेले आहेत, तर स्वच्छ धुवून बटाटे उकडत ठेवायचे आणि मी कुकरला लावते। त्यात मीठ टाकून घेते आणि कुकरला एक शिट्टी आली की ते काढून घ्यायचे। तर बटाटे लगेच शिजतात। तर आता मी कुकरला बटाटे शिजायला ठेवलेत। तर मी मैदा चाळून घेते। तर तुम्हाला गव्हाच्या पिठामध्ये जर करायचे असतील तर तुम्ही गव्हामध्ये पण करू शकता। तर मी आता मैदा घेते, मग मैद्यामध्ये तूप घालून घेते। तर एक मोठा चमचा मी तूप घालून पूर्ण असं मिक्स करून घेतलं। आता पाण्यामध्ये मैद्यामध्ये सुद्धा थोडं मीठ टाकलंय मी। तर आता पाणी घेऊन मळून घेते। तर आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचं नाहीये, तर व्यवस्थित असं सैलसर पीठ मळून घ्यायचं आणि पीठ मळल्यानंतर तेल घालून पुन्हा हाताने छान असं मळून घ्यायचं। तर हाताने असं दाब देऊन मळायचं की आपला पराठा छान खुसखुशीत असा येतोय। तर आता ते मी झाकून ठेवले। आता आपल्याला बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी कोथिंबीर, मिरची, लसूण, आलं आता ह्याची मी पेस्ट करून घेते। तर पेस्ट सुद्धा जास्त बारीक आपल्याला एकदम करायची नाही, तर अशी जाडसरच अशा प्रकारे मी करून घेतलेली आहे। तर आता बटाटे सुद्धा शिजलेत, तर बटाटे काढून घेते। थंड झाल्यावर लगेच असं आपण सोडून घेऊया। तर आता सोळून झालेली आहेत। सोळल्यानंतर बारीक अशी आपल्याला बटाटा चिरून घ्यायचा आहे। तर बटाटे आपल्याला पराठ्यामध्ये घालायचे आहेत, त्यामुळे त्याच्या फोडी एकदम बारीक करून घ्यायच्या। तर आता ह्या मी एकदम बारीक करून घेतलेल्या आहेत। आता मी एक पॅन ठेवते गॅसवर, त्यामध्ये आपल्याला बटाट्याची भाजी करायची आहे। तर आता पॅन तापलंय छान, त्यामध्ये तेल घालून घेते। तर तेल घातलं मी, 3 पळी असं तेल घालून घ्यायचं। आता त्यामध्ये मोहरी आणि जिरं घातलं। आता मोहरी तडतडायला लागली की त्यामध्ये आपण ही आलं लसूण मिरचीची पेस्ट केलेली आहे ती घातले। आता ती परतून घ्यायची। तर अशी छान परतून घेतली की त्यामध्ये थोडीशी हळद घालायची, जास्त सुद्धा हळद घालायची नाही। तर मी अर्धा चमचा अशी हळद घालून घेतली। तर आता ही छान अशी परतून झाली। आता त्यामध्ये हे बटाट्याच्या बारीक एकदम फोडी केलेल्या आहेत त्या घालायच्या, म्हणजे तुम्ही किसून घेतलात तरी चालेल। तर मी हा बटाटा पुन्हा असं मिक्स करून घेणार आहे रगडून असं। तर आता हे मी पूर्ण असं मिक्स करून घेते। तर ही बटाट्याची भाजी आपली मिक्स करून झाली की पूर्ण असा बटाटा मॅच करून घ्यायचा। आता त्यामध्ये कोथिंबीर बारीक चिरून घालायची, म्हणजे भाजीला खूप छान टेस्ट येते। तर मी बारीक अशी एकदम बारीक चिरून घेते आणि बटाट्याच्या भाजीमध्ये घालून घेते। आता ती बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। आता हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं। आता ही भाजी तुम्ही बटाटे वडे करण्यासाठी सुद्धा वापरू शकता। तर छान अशी भाजी तयार झालेली आहे। आता थंड करून द्यायची। आता बघ थंड झाली। आता हाताने एकदम बटाटे बारीक होत नाही, म्हणून ग्लासच्या साहाय्याने असं बारीक करून घेतलेले आहेत, म्हणजे आपल्याला लाटल्यानंतर पोळी फुटायला नको। तर पराठा आता व्यवस्थित असं लाटला जातो, त्यामुळे हे एकदम बारीक करून घ्यायची। तर आता गोळे करून घेतलेत मी, जसे आपण पुरणाचे गोळे करून घेतले त्या पद्धतीने हे बटाट्याचे मी गोळे करून घेतलेत। तर आता पिठाचा गोळा
पिठाचे सुद्धा असेच बारीक गोळे करून घ्यायचे. जेवढे आपले बटाट्याचे गोळे तयार झालेले आहेत तेवढेच आपण गोळे तयार करून घेणार आहोत. तर मी हा पिठाचा गोळा घेतला आहे. आता तो हळूवार हाताने पूर्ण असा पसरवीत जायचा. सारखा असा पसरवून वरचं टोक मिळून द्यायचं. आता हे दाबून असं पूर्ण असं पॅक करून घ्यायचं आणि हातावर असं गोल फिरून घ्यायचं. पूर्ण असं पॅक होतो गोळा. त्यानंतर पीठ घेतलं. आता पिठाने असं वरून हळूवार हाताने पराठा लाटून घ्यायचा. तर छान असा न फुटता पराठा तयार झालेला आहे. तर व्यवस्थित असं हळूवार हाताने जर आपण लाटला तर व्यवस्थित बटाटा सुद्धा पूर्ण असा पसरतोय सगळीकडे. तर आता तवा गरम झालाय. मी त्यावर हा पराठा घालते. तर छान असा दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचा. तर त्यावर तूप घालून घेते. काय तर आता दोन्ही बाजूनी छान असा पराठा आपला भाजला गेलेला आहे. त्याला तूप लावून घेतलं. आता काढून घेते. आता अशाच प्रकारे मी सगळे पराठे बनवून घेणार आहे. तर अशाच प्रकारे आपण मुलांना टिफिनला आपण हे देऊ शकतो. मुलांना खूप आवडतात. तर आपले हे पराठे तयार झालेले आहेत. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.